ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस मंथ निमित्त आज आपल्यासोबत आहेत एक्सपर्ट डॉक्टर तेजश्री तहसीलदार, MS DNB ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजी, IBCLC, त्या कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि एंडोस्कोपिक सर्जन म्हणून रत्ना पॉलिक्लिनिक अँड मेडिकेअर सेंटर कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. डॉक्टर, तुम्ही सांगू शकाल का की ब्रेस्ट फीडिंग महत्वाचं का असतं? स्तनपान या विषयाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे की स्तनपान हे मातेसाठी आणि तिच्या बाळासाठी फार महत्वाचं आहे. तर त्याचे महत्वाचे मुद्दे कुठले? तर स्तनपान या विषयाकडे फक्त बाळाची भूक भागवणे इतक्या संकुचित नजरेने बघायला नको. मी असं का म्हणते, तर स्तनपानाचा रोल हा इतका महत्वाचा आहे की बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी स्तनपान काम करते. याचा अर्थ काय? तर बाळाचा शारीरिक विकास, बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक विकास या पूर्ण दृष्टीने स्तनपान बाळाला सांभाळते. मग शारीरिक विकास म्हणजे काय? तर स्तनपान हे बाळाची इम्युनिटी वाढवते, बाळाचं रोग प्रतिकारक क्षमता वाढवते, जेणेकरून संसर्गजन्य जे काही आजार आहेत, जसे आपण बघतो न्यूमोनिया आहे, अतिसार म्हणजे डायरिया आहे, किंवा जे सध्या आपण व्हायरल डिसीजेस बघतोय, बॅक्टेरियल डिसीजेस बघतोय, या सर्वांपासून स्तनपान बाळाचा बचाव करते. ब्रेस्ट फिडिंग साधारणपणे किती काळ करावं? एखाद्या बाळाला किती महिने ब्रेस्ट फिडिंग दिलं जावं? सगळ्यात पहिली गोष्ट जी इथे मी सांगेन ती अशी की प्रसूती होईपर्यंत, डिलिव्हरी होईपर्यंत होणाऱ्या मातेला स्तनपानाविषयी म्हणावी तशी माहितीच नसते. बऱ्याचदा आम्ही बघतो, पेशंट्स बघतो, तेव्हा हे प्रकर्षाने जाणवतं की आपण गर्भधारणा झाल्यानंतर आपण गर्भसंस्कार करतो, ट्रीटमेंट व्यवस्थित घेतो, डाएट, आहारावर खूप जास्त भर देतो, पण बाळ हाती येईपर्यंत स्तनपानाबद्दल जी काही शास्त्रशुद्ध माहिती होणाऱ्या मातांना मिळणं अपेक्षित आहे ती म्हणावी तशी मिळत नाही. मग काय होतं, डिलिव्हरी झाल्यानंतर काही छोट्या छोट्या कारणांसाठी आईचं दूध कमी आहे किंवा बाळ सारखं रडतं म्हणजे आईला दूध देता येत नाहीये, आणि बऱ्याच गैरसमजुतींमुळे वरचं दूध हे सर्रास दिलं जातं. तर मी म्हणेन की सगळ्यात महत्वाचं चॅलेंज जे आहे ते म्हणजे गर्भधारणेच्या वेळेला म्हणजे अँटीनेटल पिरियड मध्ये आईला स्तनपानाविषयी एज्युकेट करणं किंवा स्तनपानाविषयी माहिती देणं हे जास्त महत्वाचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण म्हणतो ना की स्तनपान हे बाळाच्या विकासासाठी फार महत्वाचं आहे. आमच्या लिस्नर्सना तुम्ही आणखी काय सांगू इच्छिता? सगळ्यात महत्वाचा संदेश मी सर्वांना देऊ इच्छिते की आपण साक्षरतेबद्दल बोलतो. स्पेसिफिकली जेव्हा एखादी स्त्री माता होणार असते, आई होणार असते, तेव्हा जसं आपण स्त्रीच्या आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा स्तनपान साक्षरतेबद्दल सुद्धा बोलूयात. स्तनपानाबद्दल गैरसमजुती कमी करून जे काही शास्त्रशुद्ध माहिती आहे ती वाढवून याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना पोहोचवूया. हे काय इम्पॉर्टंट आहे? कारण फक्त गैरसमजुतीतून आईला आणि होणाऱ्या बाळाला बऱ्याचदा काही गोष्टींना सामोरं जावं लागतं, अननेसेसरी वरचं दूध दिलं जातं जे की योग्य नाहीये. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे झाले तर स्तनपान साक्षरता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याबद्दल आपण थोडंसं अवेअरनेस किंवा जनजागरूकता पोहोचवा. डॉक्टर तेजश्री तहसीलदार, या माहितीसाठी मनापासून धन्यवाद.